मस्त अशी साडी घातली हिरवीवाली. आज श्रावण स्पेशल जेवण बनवायला घेतलंय. मस्त किती दमली आहे, फुल घामाघूम झाली आहे. वैष्णवी मस्त झोपली आहे. मला वाटलंच ती लवकर उठली म्हणजे ती झोपेल. आता वाजलेत 9. ती झोपली आणि आता मी मस्त आंघोळीला पाणी ठेवून मस्त आंघोळ करीन आणि मस्त असं एन्जॉय करीन आजचा डे. मस्त श्रावण वेज आणि तुम्हाला माहिती आहे मी आत्ता जे इन्स्टाला स्टोरी स्टेटस बघते, माझ्या ऑलमोस्ट सगळे मित्रमैत्रिणी श्रावणचे स्टेटस टाकलेत आणि त्यात चिकन मटनचे पहिले टाकलेत की अभी ना जाओ छो तेरी याद आ रही है उडके या गाण्यावर. आणि ते पोस्ट केलेत की 1 महिन्यानी भेटू आता असं सगळं. मटन 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 चिकन चिकन अंडे अंडे मासे मासे मासे. बिचारे सगळेच. ठीक आहे चला, तर मी आता माझा आवरते आणि आवरून तुम्हाला लवकरच भेटते. 1 hour later. तर आता माझी झाली आहे आंघोळ, माझं आवरून झालं आहे. मी मस्त अशी साडी घातली हिरवीवाली, छान झुमके मस्त असं गळ्यातलं वगैरे घालून मी रेडी आहे. आता खरा श्रावण सुरू झाला आमचा. मस्त देवपूजा वगैरे केली. वैष्णवी अजून झोपली तर मी माझं जेवणाचं वगैरे आवरून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने वैष्णवी उठल्यावर. परत काय होतंय काय नाही सगळी गंमत तुम्ही बघत राहा. कारण कसं आहे ना, एखादा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर आपल्याला कळतं. मध्येच आपण थांबतो की अरे हां बोर होतं आहे, हां ठीक आहे. मग त्यानंतर कळतं की एंडिंगलाच मजा होती या व्हिडिओची. असं पण होऊ शकतं ना कधी कधी. त्यामुळे कोणताही व्हिडिओ बघताना मी तर हे म्हणेन की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. चला, आज श्रावण स्पेशल जेवण बनवायला घेतलंय. मस्त इथे भात बनवते. आता हात धुवून घेते आणि ठेवते. आता मी ते घेतले तांदूळ धुवायला. वॉश करूया. ते टोप ठेवते आणि आग लावते म्हणजे गॅस पेटवते. आग लावते म्हणजे काय, आग थोडी लावणार आहे मी. आग लावी आहे का? चवीपुरतं मीठ, त्यात इथे एकीकडे ठेवते डाळ. डाळ शिजायला करताना थोडं. आता मी ते घेते पीठ चाळून. मस्त पास करावं. असं केलं तर कधी व्हायचं ते. लिक्विड सी. जस्ट आमची मॉर्निंग झाली. मी किचनमध्ये काम करताना वैष्णवी आली. काय झालं? झाली का सकाळ? उठले का तुम्ही? किती वाजले? 12 वाजले तुम्हाला उठायला. 9ला झोपून 12ला उठले तुम्ही तर. चला बाहेर चला, किचनमध्ये नाही. या 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 वैष्णवी. आलो आलो आलो. तुरु 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 तुरु. हे का बाप्पी माझी? हे का थोडीशा लाडू करूया. ये ये ये. आली आली आली. नुसतं ती आणि तिची बाल्कनी. ते बघा ते बघा, ती आणि तिची बाल्कनी. बस मस्त तिचं हातरुण आहे आणि माझं सगळं आवरून झालं. घर बघा वा 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 वा, चकाचक मस्त गाणी लावली आहे आणि माझे चालू आहे काम किचनमधले. ते बघा, डाळ भात भाजी चपाती सगळं चालू आहे. मस्त इकडे मी एकीकडे ठेवले आहेत भाजीची बॉईल व्हायला बटाटे आणि चणे. इथे तवा ठेवला आहे. इथे सगळी चपातीची तयारी करून घेतली मी लाटायची. आणि वैष्णवी उठलेली, ती अचानक आली होती. तुम्ही बघू शकता मी किती दमली आहे, फुल घामाघूम झाली आहे. आणि आता वाजलेत 12. माझं जेवण वगैरे सगळं झालं. वैष्णवी उठली आहे.
तर इकडे असं झालं की वैष्णवी उठली आणि ती उठली पूर्ण किरकिर करायला चालू झाली नेहमीप्रमाणे की तुम्हाला घे बाकी कामं जाऊ दे. तर त्यामुळे मला इथे आता व्लॉगचा एंड करावा लागतो आहे. मी तेच सांगते की रोज असंच होतं आणि वैष्णवी आणि मी हे कर ते कर असं कर चालू होतं. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच वेगवेगळे मी व्हिडिओ टाकत जाईन. तर ही होती माझी श्रावणातली पहिल्या दिवसातली सकाळ किंवा सकाळ ते दुपार म्हणू शकता तुम्ही. माझं जेवण वगैरे आवरून झालं होतं आणि मस्त मग मी आता इकडे घेतलं व्लॉग करायला आणि मस्त रेडी होऊन सगळं करून मी दाखवणार होती. खरं तर मला पूर्ण ताट वगैरे तुम्हाला दाखवायचं होतं की मी काय जेवण बनवलेलं वगैरे, पण वैष्णवी उठली त्यामुळे असं काय दाखवता नाही आलं. आणि चपातीचा गॅस वगैरे पण मला बंद करून अक्षरशः थोड्या वेळाने कराव्या लागल्या जेव्हा ती परत झोपली. आणि मी जेव्हा गणेशला सांगितलं की मी जेवणाला काय नाही बनवलं तेव्हा त्याची रिॲक्शन अशी होती, काय तू काहीच नाही बनवलं. मग असं सगळं करून मी त्याला पण सरप्राईज दिलं की यार मस्त माझा रेडी लूक आणि वगैरे वगैरे. सो असा होता आमचा व्लॉग. हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. पुन्हा एक नवीन काहीतरी गोष्ट किंवा पुन्हा एक नवीन काहीतरी मी करत असताना. वैष्णवीला पण मी तेच सांगते, बोल काहीच ना की पुन्हा परत भेटूया. चला तर मग व्लॉग एंड करूया आणि व्हिडिओ आवडल्यास तर पुन्हा एकदा मी सांगते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. त्याशिवाय तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आलेले ते समजणार नाही. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जसं प्रेम देताय तसं पुन्हा देत राहा हीच अपेक्षा आहे मला तुमच्याकडून की तुम्ही मला चॅनलला भरभरून प्रेम द्याल नक्कीच. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.